आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेनेच्या सुनावणीची तारीख पुन्हा एकदा बदलली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी, आधी 17 सप्टेंबरला ही सुनावणी होणार होती। रुपाली चाकणकरांना आमदारकीचे डोहाळे लागले, त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, रोहिणी खडसे यांची टीका। तर खडसेंना कर्तृत्व नसताना वडिलांमुळेच पद मिळाल्याचं चाकणकरांचं प्रत्युत्तर। संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे अधिकाऱ्यांविरोधात तक्रार, मंत्रालयाचे अधिकारी जागेवर हजर राहत नसल्याची पत्र लिहत तक्रार, अधिकारी रखडलेली कामं करण्यास टाळाटाळ करत असल्याचा देखील उल्लेख। पश्चिम विदर्भातील महायुतीच्या बैठकीचं रवी राणा त्याचबरोबर नवनीत राणा यांना निमंत्रण नाही, स्थानिक राजकारणामुळे निमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती। 20 ऑगस्ट नंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मेळावे, नंतर मोठी विभागीय सभा, उदय सामंत यांची माहिती। पश्चिम विदर्भामध्ये 30 पैकी 25 जागा जिंकण्याचा संकल्प, राणा बच्चू कडू यांना देखील बोलावणार असल्याची माहिती। नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षाहून आता 5 वर्षापर्यंत वाढवला, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्यास आम्ही तयार, मी संसदेमध्ये बोलल्यावर माझ्या नवऱ्याला नोटीस येते, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यामध्ये अडचण, अचानक रक्तदाब कमी झाला, उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री सचिवालय राजशिष्टाचार विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी, गोरेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले।